स्वतःला संत बाळूमामांचा अवतार म्हणवून घेणारा आणि भक्तांची फसवणूक करणारा स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु मनोहर भोसलेला पोलिसांनी अटक केली आहे। आर्थिक फसवणूक आणि भोंदूगिरी प्रकरणी मनोहर भोसले उर्फ मनोहर मामाला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। भोसलेवरती याआधी आर्थिक फसवणूक, भोंदूगिरीसह बलात्कार याच्यासारखे 3 गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि विशेष म्हणजे खराप्रमाणेच मनोहर भोसलेचे देखील अनेक राजकीय नेत्यांसोबतचे फोटो समोर आले आहेत। त्यामुळे चर्चा होत असतानाच आता सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी प्रतिक्रिया दिली आहे। भोंदूबाबाला अटक झाली असून चौकशी सुरू आहे, त्यावरती योग्य ती कारवाई होईल। मात्र कुणी कुणाला भेटणं म्हणजे गुन्हा नाही, अशी प्रतिक्रिया गोरेंनी दिली आहे। त्या बाबांना अटक झालेली आहे। त्या बाबांचा तपास चालू आहे। तपासामध्ये काय जे ते समोर येईल, त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल। ज्या गोष्टी चुकीच्या घडल्या असतील त्याच्यावर कारवाई होईल। कुणी कुणाला भेटणं म्हणजे गुन्हा होतो असं नाही, परंतु अशा भोंदूबाबाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी असाल तर 100% ते चुकीचं आहे।